आणि हे बघा कशी नळी ठोकाठोकी चालली आहे. गटारीच्या आदल्या संडेलाच आपले गटारीचं ताट सजलंय. मग इथे बनतंय आपलं वाफ. बघा कशी आली. डोकं फुटेल पण बांधली फुटणार नाही. हा कुठला मासा आहे? चिवडा. मिनी पापलेट मध्ये. आणि इकडे एक टेन्शन नाही, पेटीएम वगैरे सगळी सोय आहे. मासाचा कलर बघा एकदम ऑरेंज ऑरेंज कलर आहे. हा हे सगळे नदीचे मासे आहेत. हाय नमस्कार मित्रांनो, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आपण आहोत देऊला, म्हणजे देऊला आलो आहोत आणि आज संडे पण आहे. तर म्हटलं आज जरा स्पेशल बेत करूया. तर थोडा मच्छीचा आजचा बेत आहे, म्हणजे मच्छीबरोबर अजून पण आहे बेत, पण बघू कसं काय होतं ते. सध्या आम्ही आलो आहोत ते तळेगावला, कारण देऊमध्ये काय मच्छी मार्केट नाही, तर तळेगावच्या मच्छी मार्केटला आलो सध्या आम्ही. आणि हे पाठीमागे दिसतं नाही तुम्हाला, हे सगळं तळेगावचं मच्छी मार्केट आहे. तर आता या मार्केटमध्ये कुठले कुठले मासे आहेत ते बघूया आणि आपल्याला कुठलं घ्यायचं आहे ते पण बघूया जरा आपण. चला. हे बघा इथे केवढे मोठे मोठे मासे आहेत त्या मावशींकडे. आणि हे नदीचे आहेत का मासे सगळे? हे बघा हे सगळे नदीचे मासे आहेत, यांच्याकडे सगळे नदीचे मासे मिळतील. आणि हा कुठला मासा ताई? तो शिवडा मासा आहे. हा बघा हा शिवडा मासा. हा शिवडा, हा बघा शिवडा. हा कसा आहे शिवडा? 600 रुपये किलो. आणि हा कुठला मासा आहे? कटला मासा. हा बघा केवढा मोठा कटला मासा आहे. आपण आता तळोजा फिश मार्केटमधनं आणला होता ना, तोच हा कटला मासा. आणि हा 300 रुपये किलो. मुशी आहे ना? मुशी आहे? मुशी नाही, हे आपलं वाम, नदीची वाम. ही नदीची वाम आहे का? ओके. ही बघा ही नदीची वाम छानपैकी. कशी आहे ताई? 600 रुपये. 600 रुपये किलो. किलो. हे सगळे किलोचंच मार्केट आहे, किलोवरती आहे सगळं. वाम मरळ आहे. मरळ. हा बघा मरळ मासा. आणि हा कसा? तो 600. 600 रुपये किलो. 600 500 ने देतो. ओके 500 देता. आणि हा कुठला मासा आहे? हा पण कटलाच आहे. हा कटला आहे. हे कटलाच आहे का? हा बघा हे पण कटला मासा आहे. आणि हा बघा असा अर्धा कापून त्यांनी विकलाय आणि अर्धा बाकी आहे. छान आहे. हा आणि हा मिरगळ आहे ना. आणि हा बघा हा तुम्हाला दिसतोय ना, हा मिरगळ मासा आहे. हा मिरगळ कसा आहे ते? 220 रुपये किलो. आणि हा रोहू. हा 180 रुपये किलो रोहू. आणि हा शिंगाडा आहे का? मरळ. अरे शिंगाड्यासारखा दिसला मला तो. आणि हा कुठला आहे? हलवा नदीचा. हा नदीचा हलवा. वा. कलर कसा बघा हा नदीतला हलवा मासाचा कलर बघा एकदम ऑरेंज ऑरेंज कलर आहे. हा बघा, हा बघा नदीतला हलवा कसा दिसतो एकदम ऑरेंज कलर मध्ये. आणि हा हा कळव्याचा चलवा आहे. तर हा हलवा मासा नदीतला कसा किलो? हा 200 रुपये किलो. ओके. आणि हे बारके कुठले मासे आहेत? शिंगटे. ओके. हे बघा हे शिंगटे. ह्याला अजून पण काहीतरी म्हणतात का हो? चिवणा मासा तर नाही ना बोलत त्याला? नाही. शिंगटे. कसे ते शिंगटे? 500 रुपये किलो. वा. शिंगडी. शिंगडी आहे काय ती? शिंगडी पण शिंगडी वेगळी मुंबईची. हा का? नदीचा. आणि हा पोपट आहे, म्हणजे हा नदीतला पोपट आहे. ओके. समुद्रातला पण पोपट असतो पण जरा वेगळा दिसतो. हा नदीतला पोपट आहे बघा. हा. आणि हे आपले काळे मासे, हे चांगले ओळखतो मी. हा याला चिलापी म्हणता का? चिलापी. ओके. मग आपल्याकडचे काळे आणि हे चिलापी एकच. हा ओके. आपण मुंबईला सर्व काळे मासे म्हणतात, हा चिलापी मासा आहे. हा धरणातला आहे ना? नदीचाच का? ओके. आणि हे काय? हा चिवडा आहे. हा चिवडा मासा आहे. आणि हे चिलापी कशी किलो? 150 रुपये किलो. ओके. आणि बघा यांच्याकडे ना तुम्हाला मच्छीला मटनला पाहिजे असलेले मसाले पण आहेत सगळे. हे बघा हे मंगलमूर्ती फिश मर्चंट मार्ट. आणि बघा हे मस्त फिश मार्केट आहे. सगळे नदीतले मासे चांगले फ्रेश आहेत पण मासे. यांच्याकडे पेटीएम वगैरे सगळं आहे. आणि हे बघा इकडे ह्या दादांकडे इथे जरा आपले
पाकड दिसते, पाकड पाकड आहे पाकड. पाकड आहे ना. हा. यांच्याकडे समुद्रातले मासे पण आहेत ना. सगळं समुद्राचेच आहे. सगळे समुद्राचे आहेत का? ओके. यांच्याकडे सगळे समुद्रातले मासे मिळतील. आणि यांचा आहे मातोश्री फिश मर्चंट. हा. ते बघा, नंबर तो कोणाला हवा असेल तर तो पण आहे इथे. प्रायव्हेट लिमिटेड. ओके, हे बघा इथे नंबर, तुम्ही स्टॉप करा व्हिडिओ आणि बघा, नंबर घ्या. आणि यांच्याकडे सगळे समुद्रातले मासे. हे सुरमई कसे आहेत आता मेन? 1000 रुपये, ही 800 रुपये. हे 1000 रुपये किलो का? ओके, 1000 रुपये किलो आहे सुरमई. ओके. नाही, हे बघा केवढी मोठी सुरमई आहे. हलवा कसा? 1000 रुपये मोठा. 1000 रुपये किलो. केजी. हे बघा, इकडे सगळं किलोचंच मार्केट आहे. 1000 रुपये किलो आहे. जिबळा. आणि हा कुठला मासा आहे? कुठला? लेपा. 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 हा, लेपा मासा. हा लेपा कसा दादा? लेपा 300 रुपये. 300 रुपये किलो लेपा मासा. आणि यांच्याकडे मुशी पण आहे. हे बघा मुशी 400 रुपये किलो मुशी. हे बघा, आणि हा आहे मुर्दुसा. हा मुर्दुसा ना, कसा किलो हा? 400 रुपये. हा बघा, हा 400 रुपये किलो मुर्दुसा मासा. त्यामध्ये आयन भरपूर आहे. ह्याच्यामध्ये आयन चांगलं आहे मुर्दुसा माशामध्ये काय? ओके. बघा, इकडे यांचं मुर्दुसा माशाचं कटिंग चालू आहे. छानपैकी कटिंग करतात. हे बघा, हे मालक आहेत. आणि हे हा, हे मालक आहेत. आणि इकडे एक टेन्शन नाही, पेटीएम वगैरे सगळी सोय आहे. तुमच्याकडे कॅश नसेल तर पेटीएम पण चालेल. आणि यांच्याकडे मांदिली पण आहे. मांदिली कशी आहे दादा? 200 रुपये किलो. मांदिली 200 रुपये किलो. आणि हे शिवले ना, शिवल्या कशा द्या? 280 रुपये किलो. ओके, 280 रुपये किलो. आणि इथे बघा तुम्हाला खेकडे पण मिळतील समुद्रातले. क्वालिटी पण आहे. आणि यांच्याकडे प्रॉन्स पण बऱ्याच प्रकारचे आहेत. आणि जशी छोटी सुरमई, सॉरी मोठी सुरमई तुम्हाला 1000 रुपये किलो आहे ना, तशी इथे थोडीशी कमी साईजची छोटी आहे, ती 800 रुपये किलोने. आणि वाम पण आहे. वाम कसे झाले? 600 रुपये किलो. बघा, हे 600 रुपये किलो समुद्रातली वाम. आपण मगाशी आता ती याच्यातली बघितली नदीतली, ही समुद्रातली आहे वाम. 600 रुपये किलो. आणि बोंबील कसे आहे? 500 रुपये किलो बोंबील. ओके. माल आहे लांबचा, माल आहे बंगालचा. आणि मुंबई बंद आहे आमच्या शेतमध्ये. मग कुठला माल येतोय दादा? बंगालवरनं. त्यामुळे थोडा रेट जरा चढते आहेत. हा, मुंबईच्या बोटी बंद असल्यामुळे हा सगळा माल आहे ना बंगालवरनं येतो. आणि बंगालचा माल आहे सगळा. आणि पापलेट कसे ताई आहे? ओके. हे कसे? 900. बघा, 800 रुपये किलो पापलेट. हा 900 रुपये किलो. हा 1200 रुपये किलो पापलेट. हा बघा, साईज बघा याची. बघा साईज बघा. आणि ही आहे 1200 रुपये किलो. आणि प्रॉन्स कसे ते? ही 500 रुपये किलो का? कुठली पण 500 रुपये किलो? कुठले पण प्रॉन्स घ्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉन्स आहेत. पण हे 500 रुपये किलो ने मोठे आहेत. हे पण 500 रुपये किलो. प्रॉन्स सगळे 500 रुपये किलो. आणि हा हे आहे ना रावस. रावस कसा आहे? किती? 900 रुपये किलो रावस. सुरमई कटिंग चालू आहे. तर आत्ताच आपण सुरमई घेतली आहे, ही 800 रुपये किलोवाली. आणि इथे बघूया काय अजून. हे बांगडे कसे दादा? 240 रुपये किलो बांगडा. ओके, 240 रुपये किलो. इकडे बघा, दाखवा त्यांना फ्रेश बांगडा. ओके, 240 रुपये किलो. हा, हे बघा, ही नदीची जिलापी. हा चिलापी मासा. हा बघा, हा काळा मासा आपला चिलापी मासा. जिलापी मासा कसा किलो? 200 रुपये. 200 रुपये किलो. याला मिनी पापलेट मध्ये त्याला काटा हे नाही, काय नाही. पापलेट बिग वन स्पेशल आहे ते. बिग वन स्पेशल. बिग वनला जिकडे जाल तिकडे तुम्हाला चिलापीच मिळेल. चिलापी, हा सगळं चिलापीचीच हॉटेल. आणि सुरमई कशी? ही सुरमई 800 रुपये. ही 800 रुपये. आता बघा, आम्ही जरा चिलापी मासा पण आज ट्राय करतो. काळा मासा आपण खाल्लाच आहे. 120 रुपयाची होती. ही करा ना अर्धी. कुठली? नाही, ती अख्खी. ही कशी अर्ज? ही अख्खीच जाते ना. बघू देऊ का ही?
ओके सव्वा किलो 220 रुपयाची 230 दादा 200 द्या चालेल. आणि इकडे मुशी पण आहे. मुशी कशी किलो आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो मुशी आहे. ओके मुशी एक हे बघा. कमरे करतात. हो हो, तेच बोला. ना. आणि ही 400 रुपये किलो मुशी. आणि हा कुठला? हा आपला हा जरा वेगळाच मासा आहे. नाही तो मोठा बघितला. हा कुठला मासा आहे? चिवडा. चिवडा. हा प्रॉन्स कसा आहे दादा? 600 रुपये किलो तो 500 रुपये किलो. हा 600 रुपये किलो प्रॉन्स. आणि हे सगळे 500 रुपये किलो प्रॉन्स. थोडं बांधा हे बघा. करते ना आणि हा पापलेट कसा आहे मोठावाला? मोठा आहे ना 1600 रुपये किलो. 1600 रुपये किलो. हा बघा मोठा पापलेट आहे. एक नंबर पापलेट 1600 रुपये किलो. 500 रुपये किलो भूमी. रवू कुठला म्हणतात? रवू तिथे आहे. रोहू कुठे हे काय दादांचे बघले हा बघा हा रोहू आहे. हा रोहू कसा आहे दादा? 180 रुपये किलो. हा 180 रुपये किलो रोहू. यांच्याकडे समुद्रातले आणि गोड्या पाण्याचे दोन्ही प्रकारचे मासे आहेत. आणि बोंबील कसे आहेत मित्रा? मोबाईल 500 रुपये किलो. हा 240 220. बोंबील कसे 500 रुपये किलो? 500. बापरे बोंबीलला जाम भाव आलाय. 500 रुपये किलो. हा बघा एक आणि ही आपली चिलापी मासा. आणि आता कटिंग होतोय. आणि यांच्याकडे हा बघा सुरमई. मासा कटिंगचे हे बघा स्पेशल काय ते सुरमई कटिंग झालेली आहे. आणि या ताईंकडे बघा मासा कटिंग करायला. हे बघा तिकडे पलीकडे बांगडा कटिंग चालू आहे. कसं त्या मोठ्या कोयत्यावर करतात बघा. आणि इकडे आपला चिलापी कटिंग चालू आहे. हा काळा मासात ना रे? हां. जिलेबी. चिलापी. दादा तिकडे कोळंबी सोलतात ते. आणि हा तिकडे दादा कोळंबी सोलतात आहेत. सगळे बिजी झालेत माशांमध्ये. एक अशी 500 रुपये किलो ना? हा 500. 500 रुपये किलो. 550. आणि ही वाम वाम ती 700 रुपये किलो दादा. 700 रुपये समुद्राची किलो वाम वाम आहे. आहे. पिवळी वाम. यांच्याकडे मांदिली पण आहे. म्हणजे सगळे मासे अवेलेबल आहेत. फक्त एवढंच की हे सगळे कलकत्त्यावरनं येतात ना? आता आवडा माल चालू आहे. हा, कलकत्त्याचं हावड्यावरनं. कारण मुंबईतल्या बोटी बंद आहेत. हा मुंबई कसे का पाहिजे मला? हे करायचे. साफ करून 2 तुकडे करायचे. बस ना. हा असा हा मास बाहेर नाही आला पाहिजे एवढा बारीक का? तुमचा स्पेशलच असणार आहे तो तळेगाव फिश मार्केटमध्ये. ओके. आणि बघा ह्यांच्याकडे पण सगळ्या प्रकारचे मासे आहेत. हे सुरमई हे कुठलं आहे तर काव्या फिश शॉप. बघा ह्यांच्याकडे पण सगळे समुद्रातले मासे आहेत. गोड्या पाण्यातले पण आहेत. आणि मित्र हे गाबोळी कशाची आहे? ही रोहूची गाबोळी. आणि कशी आहे ती? 320 रुपये किलो. 320 रुपये किलो. ही रोहूची गाबोळी 320 रुपये किलो. 30 रुपये द्या. हा बघा हा पण रोहू मासा केवढा मोठा आहे बघा. कलर बघा याचा एकदम वेगळा कलर आहे. अरे हा कुपा कसा आहे मित्र? 400 रुपये किलो. हा बघा कुपा 400 रुपये किलो. आणि हा एक जरा वेगळा मासा आहे. कुठला आहे? मरळ. हा कसा आहे मरळ? 600 रुपये किलो. मरळ आहे मासा. मरळ मासा आहे 600 रुपये किलो. कटला आहे बडा. आणि वाम वगैरे पण आहे यांच्याकडे. सुरमई आहे यांच्याकडे पण सगळ्या प्रकारचे मासे आहेत. कलेट पण आहे. कलेट पापलेट पण आहे तिकडे. हा कलेट कसा रे? पापलेट ओढा 1400. हा 1400 रुपये किलो आहे. हा कापडी पापलेट कलेट मासा. आणि आपला हा पापलेट कसा आहे? तो 1200. आणि हा 1200 रुपये किलो पापलेट. बघा काही गावठी अंडी आहेत काही. कशी आहेत ती? 120 रुपये डझन गावठी अंडी. चांगली 120 रुपये डझन. 10 रुपयाला एक. बोंबील 120 रुपये पाव किलो. आणि बांगडा कसा आहे? 280 रुपये किलो. ओके. यांच्याकडे पण सगळे मासे आहेत. गोड्या पाण्याचे पण दिसत आहेत. गोड्या पाण्याचे पण आहे यांच्याकडे. आणि सुरमई कशी? 800 रुपये किलो. सगळीकडे ऑलमोस्ट 800 रुपये किलोच आहे या साईजची सुरमई. आणि वाम. आणि ही मांदिली अशी बर्फातली का? पूर्ण फ्रोझन. बघा मांदिली कशी बर्फातली कडक झाली आहे. डोकं फुटेल पण मांदिली फुटणार नाही. आणि यांच्याकडे ही बारकी बारकी मोदकं आहेत. मोदकं कशी आहेत मित्र? 240 रुपये किलो. 240 रुपये किलो मोदकं. आणि हा बारका हलवा 700 रुपये किलो दादा. 700 रुपये किलो. ओके. यांच्याकडे पण सगळे समुद्रातलेच मासे दिसतात.
आणि सुरमई यांच्याकडे पण 800 रुपये किलोच आहे छोटीवाली आणि मोठी 1000 रुपये किलो. आणि बांगडा कसा आहे? हा आपला काठ बांगडा आहे काय? प्लेन बांगडा आहे ना. म्हणजे जरा मला असं वाटलं काठ बांगड्यासारखी आहे. आणि हा लेपा कसा आहे मित्र? 320 रुपये किलो. आमच्याकडे लेपा मासा पण आहे. तर आता आपण मच्छी वगैरे घेऊन झाली आहे, तुम्ही बघितलंच. आणि त्यासोबत आपल्याला आज मटण पण घ्यायचं आहे, म्हणजे कारण आपल्याला गावच्या स्टाईलचं मटण बनवून खायचं आहे आज आपल्याला. तर त्यासाठी आता आम्ही मटण घ्यायला आलो तळवडेमध्ये, काळुंके चौकमध्ये. तर तिकडेच मिळतं मटण चिकन वगैरे, कारण देऊमध्ये काय अलाउड नाही, चिकन मटणची दुकानं वगैरे नाही तिकडे, बंदी आहे सगळी, कारण देवस्थान आहे ना, त्यामुळे तिथे काय मिळत नाही. तर आम्ही जरा बाहेरच्या साईडला आलो तळवडेला आणि मटण घ्यायला. आणि इथे आता हे काय दुकानाचं नाव आहे, फ्रेश मटण शॉप. तिकडे आता आपण येणार आहोत मटण. आताच आपलं मटण घेऊन झालं आहे आणि त्यासोबत आता आपल्याला थोडं चिकन पण घ्यायचं आहे. त्यात बऱ्याच व्हरायटी असणार आहेत, मटण, चिकन, मच्छी. तर आता या 1 लिटरमध्ये आपण घेणार आहोत चिकन. आणि आत्ताच आम्ही तळेगाववरनं मासे घेऊन आलो आहे आणि सोबतच तुम्ही बघितलं चिकन आणि मटण पण आम्ही घेतलं आहे, पण ते आम्ही इथनं घेतलं. ते तळवडे तुम्हाला सांगितलं ना, त्या गावाचं नाव मला आठवत नाही, पण तो तळवडे नाक्यावरनं घेतला आम्ही. आणि आता सध्या ते सगळ्यांनी बनवायला घेत आहेत, म्हणजे बघू थांबून काय करतात ते बघूया आपण, काय काय बनवतात त्या आतमध्ये. आणि हे बघा, हे आपला चिलापी मासा आणि हे सुरमई. तर ही आता आपण काढली आहे यांनी. आणि चिलापी फ्रेश आहे ना का? हां, चिलापी फ्रेश आहे एकदम. आणि तिथली जरा लाईट गेली आहे, त्यामुळे थोडा लाईटीचा प्रॉब्लेम आहे. आणि इथे काय बनतंय का रेखा? हे बघा, इथे बनतंय आपलं, वाफ बघा कशी आली, मटण शिजतंय मटण. आणि ऑलरेडी शिजायला टाकलंय यांनी मटण. आणि चिकन शिजवून ठेवलंय, दाखवते. हे बघा, इकडे चिकन पण आहे. आज आपली गटारी भारी आहे एकदम, चिकन मटण. आणि हा, पुण्यातली आपली गटारी, चिकन मटण आणि मासे. आपल्यासाठी मस्तपैकी हा चिलापी मासा, म्हणजे आपला काळा मासा फ्राय होतो. आणि आता वास सुटलाय ना, आता काय कंट्रोल होत नाही. ऑलमोस्ट 3 वाजलेत आणि सर्व जेवण रेडी आहे. तर काय काय तुम्हाला मी ताटावर बसल्यावर सांगतो. आणि बघा, आपलं मस्तपैकी असं गटारीच्या आदल्या संडेलाच आपले गटारीचं ताट सजलंय मस्तपैकी. म्हणजे बघा आपल्या ताटात काय काय आहे. आणि हे बघून तुम्हाला वाटेल की आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवायला आलोय, पण असं काय नाही आहे. आपण आपल्या घरीच सर्व बनवलंय. आणि हे आहे आपलं मटण, हे आहे चिकन, सुक्का चिकन. आणि हा आपला स्पेशल भिगवण स्पेशल चिलापी मासा, म्हणजे आपला काळा मासा, कांदा लिंबू आणि मस्तपैकी ज्वारीची भाकरी. आता सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली आहे. आणि आता आपण मस्तपैकी जेवायला घेऊ. आणि माझी जेवायची पद्धत अशी नाही टोचून टोचून, आपली डायरेक्ट अशी आहे, कुस्करून, असं कुस्करून मस्त खायची. आणि आता आपण टेस्ट करून बघूया. आणि याने टेस्ट केलाय, मटण कसं झालंय? तिखट वगैरे नाही ना, व्यवस्थित एकदम व्यवस्थित. आणि मेन चिलापी कसा, भिगवणवाला चिलापी टेस्ट करा. हा, तो टेस्ट करून सांगा. आणि आपला शहनशाह कसा लागला? चांगला आहे ना चिलापी पण. आणि जयला आवडलं नाही वाटतं, आवडलं का? चला, आता आपली सगळी पंगत बसली जेवायला. आणि हे बघा कशी नळी ठोकाठोकी चालली आहे. नळ येते की नाही? हा, नळ येते की नाही? येत नाही. आलं वा. चला, मेहनत सफल झालेली आहे. आणि तुम्हाला आपला तळेगाव फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल आणि हे मस्त आपलं बनवलेलं चिकन मटन हे आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.